तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। राधानगरी तालुक्यातल्या सरवडे इथे त्यांची आभार सभा होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या नियोजित दौऱ्याला मात्र शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने तीव्र विरोध केलेला आहे। विधानसभा निवडणुकीआधी राधानगरीतल्या गारगोटीमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याची घोषणा केलेली होती आणि निवडणुकीनंतर मात्र शिंदे यांनी आपली भूमिका बदलण्याचा आरोप शक्तीपीठ विरोधी कृती समितीने केलेला आहे। इतकंच नव्हे तर नियोजित सभा ही गनिमी काव्यानं उधळून लावू असा इशारा देखील संघटनेने दिलेला आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना राधानगरीमध्ये घोषणा केली होती की शक्तीपीठ महामार्ग हा कसल्याही परिस्थितीत रद्द केला जाईल। तर त्यांनी ती घोषणा किंवा त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी पाळावी आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी घोषणा करावी आणि मगच कोल्हापुरात यावं। अन्यथा त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा निषेध केला जाईल, त्यांच्या विरोधात निदर्शनं केली जातील। शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं कोल्हापूरमध्ये की हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून रद्द केलाय। तशा प्रकारच्या नोटिफिकेशन पण आमच्यापर्यंत पोहोचल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र इतकं पाशवी बहुमत मिळाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण अगदी जगच जिंकलंय आणि त्या हिशोबाने त्यांचं आज जर बघितलं तर कोल्हापूरमधून हा रस्ता नेणारच असे सध्याचे मुख्यमंत्री सांगतायत। आणि त्यांना पूर्वीचे मुख्यमंत्री असं म्हणत नाहीत की बाबा आपण शब्द दिलेला आणि हे आपण पाळायला पाहिजे, उलट सगळ्यांचंच तिथे एकमत व्हायला लागलंय असं दिसायला लागलंय। आणि त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर याचे खूप विपरीत परिणाम दिसायला लागतील।